सिंगल पेरेंट म्हणून तू त्यांना वाढवलंस, त्याच्यामुळे ह्याच्याकडे वळलीस का तू? खरं तर ना काही आपण गोष्टी प्लॅन करत नसतो. डेस्टिनी आपल्याला कुठे कुठे हे नेते. मात्र अगदी खरंय. खूप प्लॅनिंगनी मला तरी काही वाटत नाही की आयुष्यामध्ये आपण म्हणजे आपण म्हणतो म्हणजे मला नेहमी ते आवडतं वाक्य की तुम्हाला देवाला हसवायचं असेल तर टेल हिम युअर प्लॅन्स. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस खरंय. हेच खरं आहे. हां. सो इट वॉज अ जर्नी, वन थिंग लेड टू दी अदर आणि मग तिथून मी या क्षेत्रात आले आणि खऱ्या अर्थाने मी ते खूप माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. आणि म्हणून मी ऍक्च्युली त्याच्यात आहे आणि अ, मला माझ्या करिअर स्पॅन माझा खूप वेरिड फील्ड्स मधनं गेलाय. पण खूपच वेगवेगळं आहे. हो. पण कोणी विचारलं तर मला सर्वात जास्ती काय आवडतं तर बीइंग अ मदर. किती छान आहे. हल्ली मुलंच नको असलेल्या जमान्यात तर तुझं हे फार वेगळंच वाक्य आहे. नव्या मुलींना हे शिकवायला पाहिजे. नाही का? हो, ते चॉईस आहे त्यांचा. म्हणजे आय डोंट वोंट से की कोण मी करेक्ट आहे का ते रॉंग आहे हे मला जजमेंटल मी नाही, नाही होऊ बरोबर आहे. शकत. त्यांचंही आयुष्य ना जास्ती क्लिष्ट झालंय आता. म्हणजे आधी कसं होतं आपण खरंय. एवढा विचार नाही करायचो गोष्टींचा. ते हो. गो विथ द फ्लो. लग्न पण इतक्या खरंय. लवकर करून टाकलं की ते असंच असतं. या फ्लो मध्ये आपण होतं, पडलो आपोआप आणि होतं. स्विमिंग करायला शिकलो. अगदी खरंय. आजकाल मुलं विचार करतायत जास्ती. खरंय. त्यामुळे ईच इज ओन म्हणजे असं. ते खरंय, पण जरा जास्तच विचार होतोय त्यामुळे बरंच काही त्यामुळे होतच नाहीये. निर्णयच घेता येत नाहीयेत आणि होतच नाहीये. त्यामुळे हां. आयुष्यातला ना सहजता निघून गेली खरंय. अतिविचाराने. काही काही गोष्टी सहजच व्हायला पाहिजेत खरंय. आयुष्यात. सहजच व्हायला पाहिजे. तर आता तू सिंगल पेरेंटिंग सुरू केलंस, मग एकटीने तू मुलींना वाढवलंस. तर आपल्या आजच्या विषयाचा फोकस असा आहे, की महत्वाचं स्वयंसिद्ध किंवा आर्थिक दृष्ट्या तुम्ही कसं समर्थ झालात, तरच एकटी बाई मुलांना किंवा प्रपंच खेचू शकते. त्यासाठी तू काय धडपड केलीस? तू कॉम्प्युटरचा पण डेटा एंट्रीचा तुझा बराच मोठा बिझनेस होता. ऍक्च्युली ना कसं असतं की फायनान्शियल इंडिपेंडन्स हा अतिशय गरजेचाच आहे. नक्कीच. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे ना फक्त आपण स्वतः पैसे कमवणं असं नाही, पण आपल्या घरातल्या किंवा फॅमिली किंवा जिथे आपण असू तिथल्या फायनान्शियल डिसिजन्स मध्ये आपलं पार्टिसिपेशन असणं, ह्याला मी फायनान्शियल इंडिपेंडन्स बरोबर. म्हणते. आणि माझ्या दृष्टीने कसं की लहानपणापासूनच तो एक स्ट्रगल होता फॅमिलीमध्ये, त्यामुळे मी 8वी पासूनच आईला ट्युशन घ्यायला मदत करत होते. तेव्हापासूनच बरं. आय स्टार्टेड अर्निंग. आणि नंतर मग लग्न खूप लवकर केलं. थोडे सपोर्ट नव्हता विशेष फॅमिलीकडनं, त्यामुळे जरा मनाविरुद्ध ते काय ते वय असतं ना आपण ते नेहमीच. तसं. आणि म्हणून मग अर्निंग क्विकली. त्यामुळे मी इनफॅक्ट मी बीकॉम करताना सुद्धा मला कम्प्युटर शिकायचे होते, पण मला तिथे फीज खूप होत्या त्यावेळेस कम्प्युटरच्या. म्हणून हो. मग मी जॉब घेतला. मी बरं. 3 वर्ष पार्ट टाइम जॉब करत तिथे डेटा एंट्री, अकाउंट्स रायटिंग, डीटीपी हे सगळं ऑन द जॉब शिकले. बरं. आणि मग 21व्या वर्षी लग्न केलं आणि मग लगेचच मग स्वतःचा बिझनेस डीटीपीचा सुरू केला. डेस्कटॉप प्रिंटिंग, डेटा एंट्री आणि जवळपास माझ्याकडे त्यावेळेस एक 15 कम्प्युटर्स आणि 3 शिफ्ट्स मध्ये कामं चालायची खूपच वगैरे. मोठं काम होतं ते. हो. म्हणजे टर्नओव्हरच्या भाषेत इट वॉज अ बिग टर्नओव्हर आय थिंक. इट वॉज एट दॅट टाइम. आणि मग मुलगी झाली, मग त्याच्यानंतर डीटीपीचं मार्केट कमी झालं. कमी झालं. तसंच ऑपॉर्च्युनिटीज असतात जे तुम्हाला म्हणजे बदलत जातात. व्यवसायाच्या landscape. संधी बदलत तिथे जातात. तुम्हाला खरंय. हाऊ फास्ट यू अडॅप्ट आणि नवीन संधी कशी खरंय. शोधताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं त्याच्यात स्वतःला मोल्ड करून घेताय, की अरे बापरे आता मी नाही म्हटल्यानंतर मग हातपाय गाळून न बसता तुम्ही त्या चॅलेंजेसना पॉझिटिव्हली स्वीकारायला लागतं. डायव्हर्सिफिकेशन ऑफ खूप गरजेचं आहे बिझनेस हे त्याला. फार खूप गरजेचं असतं. गरजेचं आहे. ते तू करत हो, गेलीस. मग मी प्लेसमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. बरं. जेव्हा आयटी कंपनीज पुण्यात येत होत्या. बरं. मग ते खूप छान चाललं होतं. मग हे Naukri.comच्या आधीची गोष्ट आहे. बरं. हेड हंटिंग मध्ये होते मी. मग त्याच्यानंतर मग निर्णय घेतले, काही दुसरी मुलगी झाली त्याच्यानंतर मग मी नात्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. दोघी खूपच लहान होत्या. मग तेव्हा मला एक स्टेबल इन्कम पाहिजे होतं. बिझनेसची रिस्क मला घ्यायला नको वाटत होती त्यावेळेस. बरोबर. म्हणून मग मी जॉब हे केलं. मी 3 कंपनी शॉर्टलिस्ट केल्या मनात, की आता या 3 आपण अप्लाय करूयात. आणि मग त्यातली मी जिथे पहिल्याच कंपनीमध्ये अप्लाय केलं, पुना गाडगीळमध्ये, तिथे मला ऍडव्हर्टायझिंग हेड म्हणून मला नोकरी मिळाली. बरं. आणि मग ती करत असताना मी परत माझ्या कामामध्ये उपयोग व्हावा म्हणून मी एमबीए परत पार्ट टाइम संध्याकाळी तेव्हा नोकरी करत असतानाच तू एमबीए मी 10 वर्षानंतर परत पीजीडीबीएम आणि एमबीए इन ब्रँडिंग अँड मार्केटिंग केलं. बरं. सो दॅट माझ्या क्षेत्रात मला त्याचा उपयोग अजून व्हावा अशा दृष्टीने. आणि ते केलं. बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन किंवा इतर पण कंपनीजना मी ब्रँडिंग आणि ऍडव्हर्टायझिंग, ब्रँड पोझिशनिंग, त्याच्यानंतर ब्रँड स्पेंड्स, त्याचे ऑप्टिमम स्पेंड्स कसे करावे, या सगळ्या याच्यामध्ये मी बरेच वर्ष काम केलंच नाही. मुळात ब्रँडिंग, एमबीए ब्रँडिंग हे फार
हो. लोकांना माहित नाही असं मला तरी वाटतं. कारण एमबीए मुली म्हटलं की एमबीए HR, HR. हे फार तर फार फायनान्स, हे फार Right. ऐकायला मिळतं. एमबीए ब्रँडिंग, आणि तू Branding. तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या तो व्यवसाय केलास. By God's grace. नक्कीच नक्कीच त्याची तर आपल्याला मदत हो. असावीच लागते. हो.